मित्रांनो निघालोय आपण भरायला मस्त पैकी आपण जाणार MP साईडला. तर बघू आपला ब्लॉग कसा होतो आता. आपला म्हणजे भरपूर दिवसांनी युट्यूबला आपण हा ब्लॉग सोडणार आहे. तर मित्रांनो पहिला ब्लॉग आहे आपला. तर नक्की मित्रांनो सपोर्ट करा आणि तुमची साथ आहेच कायम, अशीच साथ पुढे पण राहू द्या. तर चला आपली ट्रिपला सुरुवात करू. मित्रांनो आलो होतो मनमाडमध्ये काय मनमाडमध्ये घुसल्याच आपल्याला लागली पूर्णपणे ट्रॅफिक. कारण मनमाड चोंडी घाट पूर्णपणे जाम आहे वाटतं. तर इथूनच आपली सुरुवात झाली जाम बंद व्हायची. तर काही विषय नाही, जाऊ हळूहळू. आणि आपल्याला रस्ता आता दुसऱ्याच रस्त्यात जावं लागेल, उमराण्या साईडने जावं लागलं असं मित्रांनी सांगितलंय. कारण हा रस्ता पूर्णपणे जाम आहे. तर बघू उमराण्या साईडने निघायचा प्रयत्न करू. आता इथे किती टाईम होतो बघू आपण. चल मित्रांनो ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून आपण मस्तपैकी लागलो होता आपल्या मालेगावच्या पुढं हायवे लागलो. उमराण्यामधूनच आपण हायवे लागलो होतो कारण उमराण्याचा रस्ता आपण चूज केला होता. तर त्या रस्त्याला फुल ट्रॅफिक होती. मालेगाव चोंडीच्या आपल्याला म्हणजे मनमाडून जायचं होतं ना चोंडी रस्त्याला, तर फुल ट्रॅफिक होती. त्याच्यामुळे हा रस्ता आपण चूज केला होता. मग काय तो रस्ता आपल्या फायद्यात पडला कारण तिथं फुल ट्रॅफिक होईल होती. काय आपण एमटीच होतो पण मग म्हणतात काय असं आपला मूड जायचा. तर निघालो आपल्या रस्त्यात आर्वीमध्ये. तर आर्वीमध्ये काय जाम लागलेलं आहे वाटतं, रस्त्याचे काम चालू इथं. त्याच्यामुळे काय जाम लागलेच असतं रेग्युलर. काही विषय नाही. आता आपली अशी एमटी ट्रिप आहे, जाऊ आपण सकाळपर्यंत कशी तरी हळूहळू. तर चला बघू. धुळ्याच्या टोल नाक्यावरती आणि धुळ्याचा टोल नाका आहे. आपण एमटी म्हणून इथून माहिती आहे सगळ्यांना कुठून जाणार आहे आपण प्रत्येकाला. धुळ्याच्या टोल नाक्याच्या अलीकडेच एक रस्ता आहे. तर मित्रांनो इथे जेवण वगैरे केलं मस्तपैकी आपण आणि निघणार आहे आता. तर झाला भूक लागली होती आपल्याला, पहिले जेवण वगैरे करून घेतो आणि आपलं चालूच राहतं. पहिले पोटोपान मग मिठवा. आता निघू आपल्या प्रवासाला, करू सुरुवात. काय आपण आता आलोय डायरेक्ट बिजासनीच्या घाटामध्ये. तर काय विषय नाही, आता आपल्याला जायचं इथून 2-2.5 किलोमीटर तर मस्त एवढा काय बघितलं. आलोय मस्तपैकी प्रवीमाईच्या ढाब्यावरती. आपली गाडी इथं मस्त स्टिंग वगैरे घेतली. तर काय पैसे घ्यायचे आणि निघायचं आहे. झोप येत होती आपल्याला. चला तर आता एमटी वाढलो मस्त. म्हणजे काही आज आपली गाडी एमटी होती त्याच्यामुळे काय आपल्याला बॉर्डर वगैरे काय घेतली नाही. तर अशी बॉर्डर घेत राहता पण काही विषय नाही. आता बॉर्डर वगैरे मस्त पाहिजे क्रॉस करून फ्रीज झालं. थोडंसं झोप येत होते आपल्याला, थोडं आता वगैरे घेतलेले आहे आपण. आता आपला प्रवास आपण डायरेक्ट बांधावरमध्ये जाऊनच दाखवणार आहे कारण उद्या पण आपल्याला गाडी भरायची ना. मग त्याच्यामुळे आपण तो पण ब्लॉग आपल्याला ह्याच ब्लॉगमध्ये घ्यायचा आहे. तर आपण शॉर्टच व्हिडिओ काढलेले. तर मित्रांनो चला. तर आता आलो आहे मित्रांनो आपण आपल्या मस्तपैकी नर्मदा नदीवरती. तर ही नदी खालघाटमध्ये आहे. तर काही विषय नाही, इथून आपल्याला आता 100-150 किलोमीटर राहिलं आहे. हा 100-150 किलोमीटर राहिला असेल. काही नाही, कंटिन्युअसली आपला म्हणजे चालूच आहे, जो प्रवास आहे तो चालूच आहे. तर मित्रांनो मस्तपैकी लागलो आहे धार रस्त्याला. तर काय आपण एमटीचे आणि धार रस्ता आता काय एवढा काही चोरी मारीचं राहिलं नाही. त्याच्यामुळे आपण याच रस्त्यात चालायचा जास्त प्रयत्न करतो कारण हा रस्ता लवकर उरकतो असं म्हणतात. आणि तो पण रस्ता म्हणजे मानपूर मार्ग एक रस्ता आहे तो थोडासा खराब झाला आहे. त्याच्यामुळे इकडूनच जाते सगळे पोरं. तर आपण पण इकडूनच जातो आता. काही विषय नाही. आता पहाटे तर पहिले गाड्या पण राहत नव्हत्या, आता गाड्या पण आहेत सोबत. म्हणजे भरपूर गाड्या पण चालायला लागल्या पहाटे. आपण काय पहाटेचाच वेळ असतो आणि रात्री पण आपल्याला यायला 7-8 वाजता. त्याच्यामुळं वेळ दिवसाचाच असतो. दिवसाचा म्हणजे एक लोकांचाच वेळ असतो. त्याच्यामुळं काय वाटत नाही एवढं. तर मग ह्या रस्त्यानेच यायचं आपण ठरवतो दरवेळेस. तर काही विषय नाही. आता लागलो मित्रांनो या अशी लोक हे रात्री असे फिरत्या काही विषयच नाही. फाडून हातात द्यायला बसले एखाद्याची. माझी तर कंपल्सरी येतेच. काही सिंगल रस्ता राहतो, काही विषय नाही. आता गाडी आहेत पुढं, त्या गाड्या बी कधी पण थांबून जात्या. भीती तर वाटणारच कारण माणूस एकटं राहतं. काय लोक काय कसे काय कुठं राहत आहे. एमपीचे लोक लई डेंजर लोक आहे. कधी पण सुट्ट्या रात्री रोत्री त्यांना काही फरक पडत नाही. काही विषय नाही. आत्ता 15-20 मिनिटापूर्वी माझी मोकार फाटून चालली होती. मित्रांनो ट्रान्सपोर्टला मस्तपैकी आलो होतो, झोपलो होतो आपण. आता काय उठलं, डोळे तर फुल आले. काय विषय नाही. 4 तास तर आपली मस्तपैकी झोप उली झालेली. तर बघू आता ट्रान्सपोर्टला गाड्या तर भरपूर आलेल्या आहे. गाड्यांचं नियोजन तर लई दिसतंय. आपली गाडी कधी भरते काय माहिती, आता समजेलच. बघू आता पहिले नाश्ता बिष्टा करायचं, नियोजन लावा लागलं काहीतरी. मित्रांनो एवढ्या गाड्या लागल्या मस्त ट्रान्सपोर्टला. अजून त्या साईडला पण आहे. सगळे एमटी येणारच आहे आणि आपल्याकडे काय आता धंदा नाही. आता काही विषय नाही. कधी आपली गाडी बघायची बघू. आपण काय कडरात लावून दिली, आली का सुटायचं. आता या गाड्या काही रात्रीच्या आहे
तर बघू कधी भरत्या सगळ्या गाड्या. मित्रांनो ट्रान्सपोर्टला आपण झालोय आता पूर्णपणे. मग जे गाड्या भरायची बाकी आपली गाडी कधी भरायची काय माहिती. त्या दिवशी आपली आता झोपायची परिस्थिती, आपण झोपू, बघू उद्या गाडी भरते की नाही. तर बघू आपला ब्लॉग बघत राहा मित्रांनो, की आपली गाडी भरते काय भरते समजा असतं मला. मित्रांनो आज दुसरा दिवस आपल्या काही गाड्या भरल्या नाही. बघा एवढ्या गाड्यात आज परत येऊन उभे आहे. त्या विषयाने कधी आपली गाडी भरते बघू, गाडी कधी भरते काय भरते लगेच. गाडी भरल्यावर बघू आता आपलं लोकेशन आज लागतं का नाही. काल तर नाही लागलं आपलं लोकेशन, आज बघू लागतं. हे बघा वाजले 12. दुसरा दिवस वगैरे आपली गाडी काय अजून भरलेली नाही. निवांत आपण बसेल. कधी भरते बघू आपली गाडी. चला गाडी भरल्यावर समजा ना. मित्रांनो फायनली आपली गाडी झाली पक्की आणि गाडी झाली होती आता खाजरोतला भरायला. मस्त पैकी आज जरा गाडी लवकर भरून जावा. पण आता काय मंड्या 3 वाजता चालू होत्या, तर बघू गाडी कधी भर. मित्रांनो आलोय आपण मस्त पैकी आता मंडीमध्ये. ही मंडी काय विषय नाही. आता आपल्याला जायचं 19 नंबरला. तर बघू 19 नंबर. हा खिलाडी म्हणतो चे आहे मग आहे. 19 नंबर सापडून राहिलो गाळा. हा सापडला भाई. तिथं तर काहीच नाही, कशाच काही नाही. चला 19 नंबर आपली गाडी लावू मस्त पैकी. मग बघू काय कुठं गाडी भरते कशी भरते. चला आला 19 नंबर सापडला मला. जेवण आपलं आता जेवण कसं आहे तरी जेवण करणार आहे आपण आता ऑप्शन साईडला लावतोय मित्रांनो. इथलाच माणूस आहे आता आपला. आणि आता माल यायला मस्तपैकी सुरुवात होणार आहे. त्या विषयाने अजून तर आपल्या साईडला काय माल येईल नाही. गाडी मस्त लावली भरायला. बघू आता कधी भरते काय. झाली मित्रांनो अर्धी गाडी तर लोडिंग झाली आहे. आता काय ट्रॅक्टर वगैरे आला आहे तर काही विषय नाही. अर्धी गाडी भरायला किती वेळ लागतो. एक लॉट जर आला तर गाडी भरून जाईल. तर प्रयत्न हेच आहे की गाडी लवकर भरावा. कारण मंडी पण आपल्याला बारामतीची दिलेली आहे. तर बारामतीला जायला आपल्याला वेळच होणार आहे. आणि मंडी तिथं 3-3:30ला चालू होती वाटतं ना. तर बघू आज आपली पहिली बारामतीची ट्रिप आहे. बघू आपली गाडी कशी म्हणजे किती वाजता मंडीला लागते. तर असंच ब्लॉगमध्ये चालू राहू द्या ब्लॉग बघत असं. तर मित्रांनो गाडी फायनली झाली लोडिंग. एक गोणी राहिली ती एक गोणी टाकायची आणि मस्त पैकी निघायची. तर काय विषय नाही आपली गाडी लवकर निघणार आहे आता. तर हे बघा शेडनेट काय असंच मारलं आहे तात्पुरतं. तर मित्रांनो फायनली आपण निघालो आहे आता. आपली मंडी झाली स्टार्ट. इथून आपला आता 12 घंट्याचा टाईम दिला आहे. 12 का 13 घंट्याचा टाईम आहे. तो काय टाईम विचारला नाही अजून. काय विषय नाही येईन पार्टीचा फोन तेव्हा बघू. आणि मस्त पैकी निघाला आहे आपल्या रोडला. तर आपली गाडी आता झाली आहे फिक्स मोशी, पुन्हा मोशी मार्केटला. तर काय विषय नाही निघालो आहे. तर असंच ब्लॉग बघत राहा, समजलं थोडं आपल्यासोबत काय होतं काय नाही. मित्रांनो थांबलो डिझेल टाकायला. डिझेल वगैरे आता टाकायचं आहे. बघू डिझेल वगैरे टाकल्यानंतर आता आपण तो म्हणजे भरपूर चुनवनियामध्ये आलो आहे डायरेक्ट. आणि मित्रांनी सांगितलं आहे का बिजासनी घाटा जाम आहे. तर बघू आता जाम कसा आहे काय. जामचा आता अवघडच होणार आहे. आणि आपली गाडी आपल्याला द्यायची आहे पहाटे 5 वाजता. तर बघू आता जायला तर पाहिजे पहाटे 5 वाजेपर्यंत. तर बघू आपली गाडी कशी जाते टायमिंग. बघा आपलं रॉकेट कसं दिसतं. बिजासनी घाट मस्तपैकी क्रॉस झालेला आहे आपला मित्रांनो. आणि आपण आता आलो आहे आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या जवळ. काय विषय नाही आपली कार थोडीशी घाण आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. कारण आपल्याला थांबायला काय वेळ नाही. जिथं थांबू आपण तिथं काच मस्तपैकी क्लीन करून घेऊ. तर चला आज या ब्लॉगमध्ये तर भरपूर आपली गाडी फुल टायमिंग म्हणजे फुल टायमिंग द्यायची आपल्याला. आज आता सुरत हायवे. तर आपल्याला जायचं याच्या कुसुंब्या मार्गे जाणार आहे आपण मालेगावच्या साईडने. मालेगावच्या साईडने जायचं. मालेगावला जायचं होतं आपल्याला पण आरबीमध्ये आणि मालेगावमध्ये फुल जाम आहे. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट जाणार आहे या कुसुंब्याच्या रस्त्याने रावेर मार्गी जाणार आहे आपण. तर बघू आता आपल्या गाडी आधीच लेट झालं आहे. काय विषय नाही तिथून कसे जातो बघू आपण. तो रस्ता कसा आहे काय पहिल्यांदा जायचं का पोरांना माहिती आहे त्यांच्यासोबत निघायचं. चला तर भावांना आता वाजले 1:45 आणि आपण आलो आहे आता सिन्नरच्या मागं. 15-1 किलोमीटरच सिन्नरच्या मागं आलेले. तर आपली गाडी आता भरपूर लेट होईल. पण काही विषय नाही आता जेवढे आपण पळवण्याचा प्रयत्न करू म्हणजे पळवण्याचं म्हणजे आता काय गाडीचं पार मोडायचीच बाकी राहिली एवढी पळवली. मग आपल्याला ट्रॅफिकच एवढ्या ठिकाणी लागली. आणि गाडी पण काही विषय नाही आपण 80 चालू राहिलो. काय करणार आहे आता आपल्याकडून काय होईल म्हणजे 5 वाजेपर्यंत सांगितले 12 घंट्याची मंडी. आपण 5ला तिथून निघालो होतो तर 5ला आपण बरोबर जाऊ. गाडी बोला 80 झाली पण हे रस्ता व्याजा सिंगल येऊन जातो. गाडी पण ओव्हरटेक नाही होत लवकर.
काच पुसायची बाकी राहिली अजून. त्यात काच पुसायला पण वेळ नाही आपल्याला. अनुराग भाऊ तर आपल्या सोबतच आहे कधीपासून, तर काही विषय नाही. जोडी असल्या का मग काही विषय नाही, गाडी पळवायला पण थोडीशी मजा येईल. चला चला चला, काय विषय. आलोय मित्रांनो आळ्या पाटीच्या टोल नाक्यावरती. मस्त चहा वगैरे घेऊ. 1-2 मिनटं झोप लागत होती, काय आता जायचंच आहे घरी. तर बघू आता काय विषय काय नाही. चल तर मित्रांनो फायनली आपण आलोय मंडीमध्ये. काही नाही 5 वाजेपर्यंत तर आपली मंडी टच झाली. 1 नंबर गाव झाले. काही विषय आता खाली झाल्यानंतर म्हणजे खाली व्हायला. तर मित्रांनो आपली गाडी मस्तपैकी मार्केटला पोचली. 5 वाजता आहे बघा इथं गाडी पोचली. तर काही विषय नाही, आपली गाडी आपल्या टाईममध्ये पोचलेली बरोबर. त्याच्यात आपली हालत विषयच नाही. तर आपला ब्लॉग इथंच एंड करू. आपली गाडी पण आपल्याला मस्तपैकी मापात पोचलेली. तर मित्रांनो तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून बाहेर करा. हा या ब्लॉगमध्ये काय सुधारणा पाहिजे काय नाही नक्की सांगा मला.